नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव सागर शिवाजी पुंडे, मुक्काम पोस्ट पारुंडे. जन्मल्यापासून मी ह्याच गावात या ठिकाणी मंदिरामध्ये सगळीकडे ह्या आहे त्या इथेच लहानाचा मोठा झालोय, खेळलोय, बागडलोय. तुम्ही आता हे मंदिराच्या बाहेर उपोषण करताय, अन्नत्याग उपोषण. बरोबर. काय मागणी आणि कोणाच्या विरोधामध्ये तुम्ही उपोषणाला बसलाय? मागणी ही देवस्थान ट्रस्टी कुठलं संपूर्ण विश्वासांच्या यांच्याकडे मागणी. कुठलं देवस्थान? ब्रह्मनाथ व श्रीराम देवस्थान ट्रस्ट, मुक्काम पोस्ट पारुंडे यांना आमची अशी मागणी आहे की यांनी घटनेमध्ये जो तहयात म्हणजे त्यांचेच आनुवंशिकतेने चालत आलेली पिढी किंवा तो हयात म्हणजे जिवंत असेपर्यंत, जीवन असेपर्यंत आणि त्याच्यानंतर त्यांची पिढी किंवा त्यांच्या विचाराचे तेच व्यक्ती कुठं लिहिलेलं आहे ते त्यांच्या घटनेमध्ये जी देवस्थानची घटना जी आहे, घटना आमच्याकडे आहे. पाव दाखवर कुठं लिहिलंय? काय वाचा बरं, काय तेवढंच तारीख. पान नंबर 3 वर मुद्दा नंबर 8 आहे. नवीन विश्वस्त नेमणूक. सुरुवातीचे विश्वस्त हे तहयात राहतील. दर 5 वर्षांनी विश्वस्त मंडळातील पदांची अदलाबदल केली जाईल. विश्वस्त मंडळातील विश्वस्तांना कलम 6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विश्वस्तांची संख्या वाढवण्याचा अधिकार राहील. विश्वस्त मंडळात फक्त पारुंडे व वैष्णवधाम गावांमधील वस्तींमधील सज्ञान व्यक्ती विश्वस्त होण्यास पात्र असल्याने विश्वस्तांच्या मृत्यूमुळे, राजीनाम्यामुळे अथवा सतत 3 सभांना विनापरवानगी गैरहजर राहिल्यामुळे अन्यथा अन्य काही कारणाने विश्वस्तांची जागा मोकळी झाल्यास त्या ठिकाणी नवीन विश्वस्तांची नेमणूक करण्याचा अधिकार उर्वरित विश्वस्त मंडळास राहील. मात्र विश्वस्तांची नेमणूक करण्यापूर्वी त्याची लेखी संमती आवश्यक राहील. नवीन विश्वस्तांचे सर्व अधिकार प्राप्त होतील व त्यानुसार नवीन विश्वस्त कामकाज करतील. म्हणजे सुरुवातीला वाचलं तर हयात. हो. पान नंबर 3 घटनेच्या पान नंबर 3 वर मुद्दा नंबर 8 नवीन विश्वस्त नेमणूक. सुरुवातीचे विश्वस्त हे तहयात राहतील. सुरुवातीचे म्हणजे कुठले? याच्यामध्ये प्रथम विश्वस्त मंडळ जे दिले त्याच्यामध्ये हे जे सगळे आहेत, शंकर एकनाथ पवार 1 नंबर, 2 नंबर दशरथ कोंडाजी पवार, 3 नंबर मनोज नारायण पुंडे उपाध्यक्ष, वसंत गंगाधर पवार सचिव, निवृत्ती विठ्ठल पुंडे खजिनदार, पांडुरंग गेनभाऊ पुंडे सहखजिनदार, वसंत धोंडीबा पुंडे विश्वस्त, अविनाश किसन पुंडे विश्वस्त, ज्ञानेश्वर रघुनाथ पवार विश्वस्त, निवृत्ती नामदेव जाधव विश्वस्त, श्यामकांत नारायण पवार विश्वस्त, कालिंदा यादव जाधव विश्वस्त, आशाताई दत्तात्रय बुचके विश्वस्त, बबन भागोजी दोरगुडे विश्वस्त, किरण धोंडीबा पुंडे विश्वस्त, शरद आनंदराव जाधव विश्वस्त, उत्तम विलास पवार विश्वस्त, मोहन दगडू पुंडे विश्वस्त, किसन बबन गायकवाड विश्वस्त, अजित ज्ञानेश्वर पवार विश्वस्त, दगडू सीताराम पवार विश्वस्त, शंकर काशीनाथ पवार विश्वस्त आणि रमेश किसन पवार विश्वस्त. एकूण आहेत 23 विश्वस्त. 23 लोकांची कार्यकारिणी का? 23च लोकांची कार्यकारिणी. सभासद किती? सभासदच 23 आहेत. याच्यापेक्षा तेवढेच सभासद, तेवढेच विश्वस्त. तुमची आता मागणी काय? आमची मागणी अशी आहे की यामध्ये जो तहयात सुरुवातीचे विश्वस्त हे तहयात जी घटना ही संपूर्ण बनवलेली ती घटनेमध्ये चेंज करण्यात यावं आणि तहयात काढून गावातील सर्वसामान्य लोकांना सर्व जाती धर्माच्या बायोलॉजीमध्ये बदल करावा, तहयात काढून टाकावा आणि सर्वांना तिथे सभासद होता यावा. ट्रस्टला कळवलं का उपोषण बसण्यापूर्वी? ट्रस्टला कळवलेलं आहे, पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे. ट्रस्टने तुम्हाला मग काय सांगितलं? ट्रस्टने आम्हाला असं कळवलेले आहे की तुम्हाला जर काय हवं असेल तर तुम्ही धर्मदाय आयुक्तामध्ये जा, तुम्हाला काही हिशोब लागत असेल तर. परंतु गावची हिशोबाची मागणीच नाही. हिशोबाची मागणीच नाही आमची मागणी तहयात घटनेच्या विरुद्ध आहे. काय म्हणाले? त्याच्यावरती त्याला जबाबदार आम्ही नाही अशी त्यांची मागणी आहे. आणि तुम्ही असं म्हणाले तहयात शब्द बदला, ते काय म्हणाले? तहयात शब्द बदला याच्यावरती खूपदा मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये यांनी टोलाटोलीची उत्तरं केली आणि
ती मीटिंग बरखास्त करून हे निघून गेले. तर जे विश्वस्त मंडळ तुम्ही 23 लोकांचं वाचलं त्यातले सगळे हयात आहेत का? त्याच्यामधले बरेच लोक एक्सपायर झालेले आहेत. आता जे जिवंत आहेत ते सगळे त्यांच्या बाजूने का त्यातील काही तुमच्या बाजूने आहेत उपोषणाला पाठिंबा द्यायला? त्यातील काही लोक आमच्या बाजूने आहेत. उदाहरणार्थ निवृत्ती नामदेव जाधव, अविनाश किसन पुंडे, निवृत्ती नामदेव जाधव, श्यामकांत नारायण पवार. आता निवृत्ती विठ्ठल पुंडे हे आमचेच आजोबा आहेत. यांचे वडील हे एक्सपायर झालेले आहेत. परंतु यांना कोणतीही संमती न घेता किंवा यांना कोणताही तसा ठराव न करता, यांना न घेता त्यांच्या वडिलांचं नाव तसंच आहे. रिकामी जागा भरलेली नाही. रिकामी जागा भरलेली नाही. ते जे गृहस्थ बसले हे कोण आहेत? हे आहेत निवृत्ती नामदेव जाधव. ते विश्वस्त आहेत. ते विश्वस्त आहेत. त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे? त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. तुमची मागणी मार्गी लागली नाही तर पुढचं पाऊल काय असेल? आमची मागणी मार्गी लागली नाही तर आम्ही गावातील संपूर्ण ग्रामस्थ उपोषण आणि जे कायदेशीर कार्यवाही आहे त्याला आम्ही सामोरे जाणार आहोत. तुम्हाला पाठिंबा कोणाकोणाचा? आम्हाला पाठिंबा गावातील संपूर्ण ग्रामस्थांचा आहे. कारण गावातील लोकांचा आहे का नाही नंतर इथे बसलेल्यांचा तरी आहे का? हो, इथे बसलेल्या सर्वांचा पाठिंबा आहे. तुमचा आहे? तुमचा आहे? बळजुबरी नाही. पाठिंबा द्यायसाठी मुंबईवरून इथे आलोय.